Hello everyone, welcome back to the session International Banking and Finance. In this subject, we are discussing about international sources of finance. In previous lecture, we have seen what is Global Depository Receipt. In today's lecture, we are going to see the meaning of American Depository Receipts, features of ADR, Indian Depository Receipt IDR, and foreign currency convertible bonds. FCCB. In previous lecture, we have seen meaning of Global Depository Receipt. In this slide, we will see what is the meaning of ADR. ADR is same as Global Depository Receipt, but depository receipts which are issued only in America are known as American Depository Receipt. Here, flow chart is showing how ADR are created. Suppose there is one Indian company. This Indian company wants to raise fund from foreign. But for that, what this Indian company can do? The Indian company will issue shares of its company in local currency. These shares in local currency will be purchased by Indian investors and domestic custodian bank. Overseas depository will purchase these shares from domestic custodian bank and convert these shares into depository. And this overseas depository bank will issue this depository in America. It will list this depository in American Stock Exchange and it will be available for American people for investment. लक्षात घ्या, एखादी भारतीय कंपनी आहे आणि तिला समजा परदेशातना सुद्धा फंड रेज करायचा आहे. तर भारतीय कंपनी साहजिकच आहे, ती काय करते, शेअर्स इश्यू करते, ती इंडियन रुपी मध्ये शेअर्स इश्यू करते. भारतीय कंपनीचे हे जे शेअर्स आहेत, हे शेअर्स इंडियन लोक म्हणजे भारतीय लोक शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात. तसंच डोमेस्टिक कस्टोडियन बँक सुद्धा हे शेअर्स विकत घेते. डोमेस्टिक कस्टोडियन बँकेकडनं ओव्हरसीज डिपॉझिटरी बँक ज्या आहेत त्या हे शेअर्स खरेदी करतात आणि त्या शेअर्सचं कन्व्हर्जन डिपॉझिटरीमध्ये केलं जातं. या एकदा का डिपॉझिटरीमध्ये त्या कन्वर्ट केल्या की त्याचं लिस्टिंग अमेरिकन स्टॉक एक्सचेंज मध्ये केलं जातं आणि अशा प्रकारे अमेरिकन जे लोक आहेत त्यांना भारतीय कंपन्यांचे शेअर्स खरेदी करता येतात त्यांच्या अमेरिकन डॉलरमध्ये. लक्षात घ्या, हे शेअर्सचं डिपॉझिटरी मधलं कन्व्हर्जन आहे ते US डॉलर मध्येच असतं. जसं की ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट मध्ये सुद्धा कन्व्हर्जन जे आहे डिपॉझिटरी रिसिप्टचं ते US डॉलर मध्येच आहे. पण ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट अमेरिका सोडून बाकी जगात सगळीकडे विकल्या जातात. सगळीकडे सगळ्या देशांमध्ये त्याचं लिस्टिंग होतं. पण अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट जर म्हणजे भारताला सपोज भारतीय कंपनीला अमेरिकेतल्या मार्केटमधनं जर फंड रेज करायचा असेल तर त्यांना त्या ज्या डिपॉझिटरीज ज्या आहेत त्या डिपॉझिटरी त्यांना अमेरिकेतल्या स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्ट कराव्या लागतात आणि त्या दुसरे जगात कुठेही इश्यू करता येत नाहीत. म्हणजे युरोपात त्याच डिपॉझिटरी विकता येतील नाही, तर त्यांना त्या अमेरिकन स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टिंग करून मग अमेरिकन लोक ती खरेदी करतात. अमेरिकन लोक जे असतात ते इन्व्हेस्ट करतात या ADR मध्ये. यांनी इन्व्हेस्ट केलेले पैसे हे डिपॉझिटरी बँकेकडनं ओव्हरसीज बँकेकडून डोमेस्टिक बँक आणि अशा प्रकारे भारतात हा सगळा फंड येतो. American Depository Receipt. American Depository Receipt is a negotiable certificate issued by US bank representing a specific number of shares of non-US company. लक्षात घ्या, ADR US बँका ज्या आहेत अमेरिकेतल्या बँका इश्यू करतात आणि त्या डिपॉझिटरी रिसिप्ट मध्ये स्पेसिफिक नंबर ऑफ शेअर्स असतात आणि ह्या US बँका जे
डिपॉझिटरी रिसिप्ट इश्यू करतात त्या नॉन US कंपनीच्या असतात, म्हणजे अमेरिकन कंपन्यांचे अमेरिकन कंपन्या नसतात त्यात. Non-US company that raise the fund in US financial market. If a company wants to raise money from America, it has to issue ADR. लक्षात घ्या, एखाद्या कंपनीला अमेरिकेतनं फंड रेज करायचा असेल, दे हॅव टू इश्यू अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट. आणि जगातल्या इतर देशांकडनं फंड रेज करायचं असेल, दे हॅव टू इश्यू ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट. These can be listed only in American Stock Exchange. लक्षात घ्या, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट फक्त अमेरिकेत त्यांचं लिस्टिंग होतं, बाकी कुठेही लिस्टिंग करता येत नाही. Features of American Depository Receipt. ADR is a negotiable instrument, can be traded freely. लक्षात घ्या, व्हॉट इज मिनिंग ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट याचा अर्थ फ्रीली ट्रान्सफरेबल. लक्षात घ्या, तुम्ही 11वीत वगैरे असताना शेअर्सचे टाईप शिकलेले असाल की बेअरर चेक, सॉरी शेअर्सचे नाही, चेकचे प्रकार तुम्ही शिकलेले आहात. बेअरर चेक, नंतर ऑर्डर चेक आणि क्रॉस चेक. बेअरर चेक हा काय प्रकार असतो, त्या चेकवर नाव लिहिलेलं नसतं, पे टू द बेअरर असं लिहिलेलं असतं. तर हा जो बेअरर चेक आहे, तर तो समजा वाटेत कुठे पडला आणि एखाद्याला मिळाला, तर तो माणूस बँकेत नेऊन तो इनकॅश करू शकतो, त्याला बेअरर चेक असं म्हणतात. सो बेअरर चेक इज अ नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. इन द सेम वे अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट इज अ नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, म्हणजे ती एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर करता येते. तुम्ही समजा बँकेत फिक्स डिपॉझिट केलेलं असेल, एफडी केली, तर ती तुम्हाला दुसऱ्याला ट्रान्सफर करता येते का? समजा मी 5,000 रुपये SBI मध्ये 5 वर्षासाठी ठेवले, तर ती जी एफडी ची रिसिप्ट आहे, ती मी कोणालाही सहज ट्रान्सफर करू शकत नाही. एफडी चे पैसे आल्यानंतर मी ते पैसे देऊ शकते, पण ADR ह्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहेत, ट्रेडेड freely. Next, an instrument issued in America by Indian company. ADR is an instrument issued in America by Indian company. नुसतं इंडियन नाही, जगातल्या कोणत्याही कंपन्यांनी जर अमेरिकेत इन्स्ट्रुमेंट इश्यू केलेले असतील, तर त्याला ADR असं म्हणतात. टू रेज फंड इन US डॉलर. लक्षात घ्या, US डॉलर मध्ये फंड रेज करण्यासाठी या इश्यू केल्या जातात. They are listed and traded in American Stock Exchange. जसं की ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट होल्डर जे आहेत, त्यांना डिव्हिडंड मिळण्याचा अधिकार असतो, कॅपिटल ॲप्रिसिएशनचा अधिकार असतो. इन द सेम वे ADR होल्डर्स हॅव अ राईट टू गेट डिव्हिडंड अँड कॅपिटल ॲप्रिसिएशन. बट अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट होल्डर डोंट हॅव वोटिंग राईट्स. लक्षात घ्या, त्यांना मतदानाचा अधिकार नाही. हे इक्विटी शेअर्स जरी असले तरी सुद्धा वोटिंग राईट्स यांना नाहीयेत. जसं GDR मध्ये सुद्धा त्यांना वोटिंग राईट्स नाहीयेत. Now we will see Indian depository receipt. If any foreign company wants to raise money from India, then it has to issue Indian depository receipt. लक्षात घ्या, परदेशातल्या एखाद्या कंपनीला भारतातनं फंड रेज करायचं असेल, तर त्या कंपनीला इंडियन डिपॉझिटरी रिसिप्ट इश्यू करावे लागतात. फीचर्स ऑफ IDR. Indian depository receipt are issued by foreign company. Indian depository receipt are issued on in Indian currency. लक्षात घ्या, फॉरेन कंपनी इश्यू करते पण इंडियन करन्सी मध्ये. IDR is listed in Indian Stock Exchange. इंडियन स्टॉक एक्सचेंज मध्ये त्यांचं लिस्टिंग करावं लागतं. सिंगल IDR कॅन रिप्रेझेंट मोर दॅन वन शेअर्स. लक्षात घ्या, सेम ADR असू दे, GDR असू दे, IDR असू दे, तर एकापेक्षा जास्त शेअर्स रिप्रेझेंट करत असतात. डिव्हिडंड ऑन IDR इज पेएबल. इंडियन डिपॉझिटरी रिसिप्ट होल्डर्स डोंट हॅव वोटिंग राईट्स. जसं की GDR आणि ADR वाल्यांना डिव्हिडंड मिळण्याचा अधिकार आहे, कॅपिटल ॲप्रिसिएशनचा अधिकार आहे. सेम वे इंडियन डिपॉझिटरी रिसिप्टला सुद्धा डिव्हिडंड मिळण्याचा, कॅपिटल ॲप्रिसिएशनचा अधिकार आहे, बट दे डोंट हॅव वोटिंग राईट्स. Indian depository receipt
कॅन बी कन्वर्टेड आफ्टर पिरियड ऑफ 1 year. लक्षात घ्या, आयडीआरचं कन्व्हर्जन शेअर्स मध्ये 1 वर्षानंतर करता येतं. The last point of today's lecture is foreign currency convertible debentures किंवा फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड्स असं म्हणतात. It is a type of convertible bond issued in a currency different from company's domestic currency. लक्षात घ्या, फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड हा एक प्रकारचा बॉन्ड आहे. हे बॉन्ड्स इश्यू केले जातात कंपनीकडनं, पण इन अ करन्सी डिफर फ्रॉम डोमेस्टिक करन्सी. लक्षात घ्या, इंडियन कंपनी आहे आणि समजा इंडियन कंपनी फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड इश्यू करत असेल तर ते इंडियन रुपीमध्ये इश्यू करत नाही, तर ती दुसऱ्या करन्सीमध्ये, मग कदाचित डॉलर असेल किंवा जापियन असेल, दुसऱ्या करन्सीमध्ये इश्यू करते. In other word, money being raised by issuing company is in form of foreign currency. Convertible bond fall in middle of debt and equity financial instrument. लक्षात घ्या, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचे 2 प्रकार होतात की एक इक्विटी आणि डेप्ट. आता इक्विटी म्हणजे काय, तर इक्विटी दे आर रियल ओनर, दे हॅव राईट टू गेट डिव्हिडंड, दे हॅव राईट टू गेट कॅपिटल अप्रिसिएशन, दे हॅव वोटिंग राईट्स. पण डेप्ट म्हटलं की दे हॅव राईट टू गेट फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट. लक्षात घ्या, इक्विटी शेअर्सवर डिव्हिडंड मिळतो, बॉन्ड्स असतील, डिबेंचर्स असतील तर त्याला इंटरेस्ट मिळतो आणि तो फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट असतो. बट दे डोंट हॅव वोटिंग राईट्स. ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे. तर कन्व्हर्टिबल बॉन्ड्स हा जो काही प्रकार आहे, फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड, इट फॉल्स इन द मिडल ऑफ डेप्ट अँड इक्विटी. म्हणजे धड इक्विटी पूर्ण नाही आणि पूर्ण डेप्ट पण नाही. कारण का, दे आर कन्व्हर्टिबल इंटू इक्विटी. काही कालावधीनंतर दे कॅन कन्वर्ट इंटू इक्विटी. बोथ ऍक्टिंग ऍज अ बॉन्ड बट अलाविंग इन्व्हेस्टर्स टू कन्वर्ट द बॉन्ड इंटू स्टॉक. लक्षात घ्या, हे जे बॉन्ड्स आहेत, फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड्स जे आहेत, ते बॉन्ड असल्यासारखं म्हणजे बॉन्डच आहेत ते, पण ते इन्व्हेस्टरला परमिशन देतात की जर इन्व्हेस्टरला त्या बॉन्डचं कन्व्हर्जन इक्विटीमध्ये करायचं असेल, स्टॉकमध्ये करायचं असेल, तर तो त्यांना अधिकार आहे. These bonds can be converted into equity or depository. लक्षात घ्या, परदेशातल्या इन्व्हेस्टर्सना हे बॉन्ड इश्यू केले जातात. त्यांच्या इच्छेनुसार त्या बॉन्ड्सचं कन्व्हर्जन इक्विटीमध्ये किंवा डिपॉझिटरीमध्ये करता येतं. This kind of bonds are often listed by large multinational companies. लक्षात घ्या, मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्याच फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड इश्यू करतात, विथ ऑफिसेस अराउंड द वर्ल्ड सीकिंग टू रेज मनी इन फॉरेन करन्सी. मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत, ज्या कंपन्यांचे ऑफिसेस जगात सगळीकडे आहेत आणि ज्या कंपन्यांचे व्यवहार म्हणजे त्यांचं प्रोडक्शन असेल, सेलिंग असेल, डिस्ट्रीब्युशन आहे, हे सगळे व्यवहार जगात सगळीकडे चालतात. दे वॉन्ट टू रेज द फंड इन फॉरेन करन्सी अँड फॉर दॅट दे आर इश्युइंग फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड्स और फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल डिबेंचर्स. लक्षात घ्या, आपण फॉरेन कॅपिटलचे प्रकार बघितले. त्या फॉरेन कॅपिटलमध्ये ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट, इंडियन डिपॉझिटरी रिसिप्ट आणि फॉरेन करन्सी कन्व्हर्टेबल बॉन्ड. बॉन्ड का आला, इट इज कन्व्हर्टेबल इनटू स्टॉक किंवा इट कॅन बी कन्व्हर्टेड इनटू स्टॉक और डिपॉझिटरी. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या एका लेक्चरमध्ये आणि आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण फॉरेन कॅपिटल मार्केट बघितलं आणि त्याचे काही प्रकार बघितले, जसे की ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट, इंडियन डिपॉझिटरी रिसिप्ट आणि फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड. लक्षात घ्या, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट आणि अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट सारख्याच आहेत, पण एक मोठा फरक आहे.
ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट अमेरिका सोडून बाकी जगात सगळीकडे इश्यू करता येतात आणि अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट फक्त अमेरिकेतच इश्यू केले जातात. लक्षात घ्या, जगातल्या कोणत्याही कंपनीला अमेरिकेतनं फंड रेज करायचंय म्हणजे शेअर कॅपिटल गोळा करायचंय पण अमेरिकेतनं गोळा करायचंय, मग ती कंपनी अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट इश्यू करते. जगातल्या कुठच्याही कंपन्यांना अमेरिका सोडून जगातल्या इतर देशांमधनं जर दे वॉन्ट टू रेज द फंड, दे कॅन इश्यू ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट. कसे त्याची प्रोसिजर पण बघितली की नेहमीसारखी कंपनी इंडियन करन्सीमध्ये शेअर्स इश्यू करते. इंडियन जी डिपॉझिटरी बँक जी आहे भारताची ती कस्टोडियन बँक खरेदी करते. त्याच्यानंतर ओव्हरसीज डिपॉझिटरी बँक ते शेअर्स खरेदी करते. ओव्हरसीज डिपॉझिटरी बँक त्याचं कन्व्हर्जन डिपॉझिटरी मध्ये करते. लक्षात घ्या, एक डिपॉझिटरी म्हणजे एक शेअर असं नाहीये. एका डिपॉझिटरी मध्ये काही नंबर ऑफ शेअर्स असतात. दुसरा विषय असा की या ज्या डिपॉझिटरी ज्या आहेत म्हणजे अमेरिकन असू देत, इंडियन असू देत किंवा ग्लोबल असू देत, यांना डिव्हिडंड मिळण्याचा अधिकार आहे. दे हॅव राईट्स टू गेट इन डिव्हिडंड, दे हॅव राईट टू गेट कॅपिटल ॲप्रिसिएशन, बट दे डोंट हॅव राईट ऑफ वोटिंग. मतदानाचा अधिकार त्यांना नाही. हा मुख्य फरक आहे. फायदे काय होतात तर लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कॅपिटल बेस ब्रॉड होतो. म्हणजे सपोज भारतातली कंपनी आहे आणि ती भारतातच शेअर्स इश्यू करत असेल तर तिला फक्त तेवढंच क्षेत्र मर्यादित की भारतातनं शेअर कॅपिटल ती रेज करू शकते. पण सपोज जीडीआर किंवा एडीआरच्या माध्यमातून त्या कंपनीने ठरवलं की नाही आपला कॅपिटल बेस ब्रॉड असायला हवा, तर ती परदेशातनं फंड रेज करू शकते. हा एक फायदा होतो महत्वाचा. दुसरा म्हणजे परदेशातल्या लोकांना वेगवेगळे ऑप्शन्स राहतात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. म्हणजे त्यांच्याच देशात न करता परदेशातल्या इतर देशांमधल्या कंपन्यांमध्ये सुद्धा दे कॅन मेक इन्व्हेस्टमेंट. दुसरं एक असं की जी कंपनी जीडीआर किंवा एडीआर इश्यू करते किंवा आयडीआर इश्यू करते तर त्या कंपनीचं एक वेगळं स्टेटस तयार होतं की अरे मोठी कंपनी आहे, तिचा नावलौकिक वाढतो. जसं की आपण बघितलं की ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट इश्यू करणाऱ्या आपल्याकडच्या कंपन्या रिलायन्स आहे, इन्फोसिस आहे, काही नावाजलेल्या कंपन्या हे शेअर्स इश्यू करतात. तर त्यामुळे एक स्टेटस वाढतं, कॅपिटल फंड मोठ्या प्रमाणावर मिळतो म्हणजे तो सोर्स वाढतो, त्याचा फायदा होतो त्यांना. तसंच परदेशातल्या लोकांना सुद्धा इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यू उपलब्ध होतात. तर अशा प्रकारे अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट आणि ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट याच्यातला एक फरक तुमच्या लक्षात आला. इंडियन डिपॉझिटरी रिसिप्ट आयडीआर हे जे आहे त्या परदेशातल्या कंपन्यांना भारतातनं जर फंड रेज करायचा असेल आणि तो कशा प्रकारे, जर त्यांना इक्विटी शेअर्स इश्यू करून फंड रेज करायचा असेल देन दे हॅव टू इश्यू इंडियन डिपॉझिटरी रिसिप्ट. काय करतात त्या कंपन्या त्यांच्या देशांमध्ये शेअर्स इश्यू करतात, त्या देशांमधल्या कस्टोडियन बँका त्या शेअर्स खरेदी करतात. इंडियन डिपॉझिटरी ज्या आहेत त्या या कस्टोडियन बँकांकडनं शेअर्स खरेदी करून त्याचं डिपॉझिटरी मध्ये कन्व्हर्जन करतात. पण हे इतकं जरी म्हणजे अगदी सोपं करून मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण ऍक्च्युअल मध्ये ही सगळी प्रोसिजर एवढी सहज सोपी नाही. ऍक्च्युअल मध्ये या सगळ्या गोष्टी म्हणजे जीडीआर इश्यू करत असताना, एडीआर किंवा आयडीआर इश्यू करत असताना खूप गुंतागुंतीच्या प्रोसिजर्स आहेत ज्या फॉलो कराव्या लागतात. की जितकं सहज सोपं तुम्हाला अर्थ कळला असेल तेवढं ते सोपं नाहीये. आणि लास्ट टॉपिक या लेक्चरचा जो बघितला होता फॉरेन करन्सी कन्व्हर्टेबल बॉन्ड्स, हे बॉन्ड्स असूनही आपण इक्विटीमध्ये घेतलं. याचं कारण या बॉन्ड्सच्या माध्यमातून बॉन्ड होल्डर्सना अधिकार राहतो, इन्व्हेस्टर्सना अधिकार राहतो की दे कॅन कन्वर्ट देअर बॉन्ड्स इनटू इक्विटी or they can convert their bonds in depository. So, thank you for today. Have a good day and happy learning to you.